माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोंडामध्ये भ्रष्टाचाराचा बोळा गेल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जळगावात केली होती। जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। सरकार तुमचं, मंत्री तुमचे असं असताना उद्धव ठाकरे मुंबईत बसून काहीच करत नाहीयेत, बाहेर येऊन बोलतात। त्यामुळे उद्धव यांची अवस्था आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। मी जसा फिरतोय अजित पवार किती तोंड आहे मला माहिती नाही, पण आता आधुनिक सरकार विरुद्ध काही बोलत नाही, कारण बोलण्यासारखं तसं काय नाही। पण अजित पवारांना जर एक तोंड असलं आणि त्या तोंडाने त्यांनी शेतकऱ्यांची अवहेलना केली होती। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, उपमुख्यमंत्री असताना जे शेतकरी त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आपलं धरण हे कोरडे खाक आहे, तेव्हा काय उत्तर दिलं होतं? आणि लक्षामध्ये मग असं नाही म्हटलं तर चालेल का की ज्या तोंडाने यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या धरणामध्ये लघुशंका करू का विचारलं होतं, त्या अधिकाऱ्यांच्या तोंडामध्ये भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला गेलाय म्हणून अधिकारी लोक आहेत का? उद्धव ठाकरेंचं काय चाललंय? आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा धंदा चालला। त्याच्या संदर्भात जिथं आग तिथंच पाणी मारलं पाहिजे। आग आहे मुंबईला आणि पाणी मारायचं चाललंय धुळ्यात, काय बॉम्ब तिथं जावा, तिथनं मातोश्री वसून मंत्रालय जवळ आहे तिथं जा, सगळ्या तुमच्या 62-63 काही आमदारांना घेऊन, तुमच्या सगळ्या मंत्र्यांना घेऊन सरकार हलल ना, परंतु तिथंही तेही करायचं नाही आणि इकडं मात्र पुळका आल्यासारखं दाखवायचं। आणि आमच्या तोंडात काय, आता ही कधी माझ्या तोंडात काय गेलं ते बघायला गेलं, मी तर त्यांना कित्येक वर्षात भेटलो पण नाही। आणि सरकार केंद्रात राज्यात तुमचं काय असेल ते चौकशी करा आणि एकदा सत्य पुढे येऊ द्या ना। किती दिवस संभ्रमावस्था करून त्या ठिकाणी लोकांचे गैरसमज पसरवण्याचं काम होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।